दिवसाची सुरुवात येशूबरोबर. गेल्या महिन्यामध्येच आपण येशूचे पुनरुत्थान साजरे केले. प्रभू उठला आहे असं म्हणून आपण सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपण वाचतो व ऐकतो की जे मेलेले आहेत ह्या सर्वांचं पुनरुत्थान होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं झालेलं आहे, परंतु जे मेलेले आहेत त्यांचं सुद्धा पुनरुत्थान होणार आहे. आपल्या प्रियजनांचे मृत्यू झाले, पण तरीही आपण जास्त दुःख करत नाही, कारण सर्वांचं ज्यावेळेस पुनरुत्थान होणार आहे त्यावेळेस आपण सर्वजण भेटणार आहोत, आपण एकमेकांना बघणार आहोत. आणि येशू मरणातून उठला ह्यावर बरेच काही चर्चा झालेली आहे जगामध्ये. बरंच काही विद्वानांनी तत्त्वज्ञान काहीतरी मांडलेलं आहे. कोणाचं म्हणणं आहे की तो उठला नाही आहे, काहींचं म्हणणं आहे सर्व पुराव्यानिशी त्यांनी सांगितले की प्रभू येशू ख्रिस्त हा मरणातून उठला आहे. आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बघतो आणि वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानाविषयी सांगितलेलं आहे. जर तो पुनरुत्थित होणार नव्हता तर तसं सांगण्याची काही गरज नव्हती, परंतु प्रत्येक वेळेस त्यांनी वचनामध्ये इतर लोकांना त्याविषयी सांगितलेलं आहे. बघा, आपण बघूया योहान 14 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलेलं आहे की मी जागा तयार करायला जात आहे, आणि ज्यावेळेस जागा तयार झाली त्यावेळेस मी परत येणार आहे आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे. जातो या अर्थी तो स्वर्गामध्ये जाणार आहे परत, आणि मग परत येणार आहे आणि तो आमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जाणार आहे. आपण बघतो की लाजरस ज्यावेळेस मेला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने मार्थेला सांगितलं की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, मीच आहे ते, माझ्याद्वारे सर्व काही होत आहे. आणि नंतर त्याने मार्थेला विचारलं की तू विश्वास धरते का? त्यावेळेस मार्थेने सांगितलं हो, मी विश्वास धरते. बघा, पहिले थेसलिककरस पत्र याचं 4 अध्याय 13 वचन काय म्हणतं बघा. 1 Thessalonians chapter 4 and verse 13 ह्यामध्ये असं म्हणतात की बंधुजनो, महानिद्रा पावलेल्या म्हणजे जे मरण पावलेत ह्या जणांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. या साठी ज्यास आशा नाही अशा बाकींच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये, दुःख करू नका, कारण सर्वांचं पुनरुत्थान होणार आहे. आज आमचे काय उत्तर आहे, माझं काय उत्तर आहे की हो, पुनरुत्थानावर माझा विश्वास आहे. जर आम्ही पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तर आम्ही सार्वकालिक जीवनावरही विश्वास ठेवतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. प्रकटीकरण ह्याचा 1 अध्याय 18 वचन. रेव्हलेशन चॅप्टर 1 and verse 18 मी मेलो होतो तरी पहा, युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.